रविवार आला की आपण छान सुंदर नॉनव्हेजचा बेत करतो. त्यातलाच एक बेत म्हणजे चिलापी माशाचा फ्राय आणि छान असा सुंदर रस्सा. तर आज आमच्याकडे हा बेत होता आणि मला वाटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी, जी तुम्हाला नक्कीच आवडेल. तर सर्वात आधी मी चिलापी मासा स्वच्छ धुवून घेतला. इथे मी 1 किलो चिलापी मासा घेतलेला आहे. तर फ्रायसाठी मी मधला भाग घेतला आहे आणि रश्श्यासाठी माशाचे तोंड आणि शेपटीचा भाग ठेवला आहे. आता मॅरिनेटसाठी आपण यामध्ये टाकणार आहोत हळद, मीठ, लाल तिखट, आलं, लसूण आणि कोथिंबीर वाटण. हे सगळं आपण हाताने छान एकजीव करणार आहोत. तर मी सांगते, आता मी इथे 1 चमचे इतके हळद घेतलेले आहे. 1.5 चमचा इतकं मी लाल तिखट घेतलं होतं. लाल तिखट तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. लाल तिखट टाकलं की आपण यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. इथे मी 1.5 चमचा इतकं मीठ घेतलेलं आहे. आता आपला मासा फ्राय चांगला कुरकुरीत होण्यासाठी आपण यामध्ये टाकणार आहोत कॉर्नफ्लॉवर. तर इथे मी 1.5 ते 2 चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. कॉर्नफ्लॉवर किंवा तुम्ही तांदळाचं पीठही घेऊ शकता. तर याने आपले मासे जे असतात, फ्रायचे जे मासे असतात ते कुरकुरीत होतात. आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट. यासाठी मी इथे छोटासा तुकडा घेतला होता आल्याचा, एक बोटभर इतका. आणि लसणाच्या पाकळ्या 10 ते 11 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली होती. आता हे सगळे जिन्नस टाकून झाले की यामध्ये आपण पिळणार आहोत अर्ध लिंबू. लिंबूनी आपल्या माशाला छान चव येते आणि जो आपल्या माशांचा जो वास असतो तो निघून जातो. तर मी काय केलंय, अर्ध लिंबू चिरून घेतलं आणि जे आपलं लिंबू पिळायचं यंत्र असतं त्याच्या सहाय्याने मी हे लिंबू पिळून घेतलेलं आहे. आता आपल्याला हा जो सगळा मसाला, जे इन्ग्रेडियंट्स आपण यामध्ये टाकून घेतलेले आहेत, ते सगळे इन्ग्रेडियंट्स हाताने छान एकजीव करून प्रत्येक तुकड्याला छान चोळून घ्यायचं आहे. छान चोळून झालं की आपण हे जे चिलापीचे फ्राय करायचे जे मासे मॅरिनेट करून ठेवलेले आहेत, ते आपल्याला 15 ते 20 मिनिटं छान मुरायला ठेवून द्यायचे आहेत. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 1 तास ठेवू शकता आणि तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तर अजूनच उत्तम. त्याची चव अजून छान वाढते आणि छान लागतात आपले मासे. जोपर्यंत आपले फिश मॅरिनेट होत आहे तोपर्यंत पाहूयात की झणझणीत रस्सा बनवण्यासाठी आपल्याला काय काय घ्यायचंय. तर इथे मी चिरलेला कांदा, आलं, लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे. ते छान मी असं भाजून घेतलं आणि त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. तर आता मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे. त्या पातेल्यात आपल्याला 2 चमचे इतकं तेल टाकायचं आहे. त्यानंतर मी यात टाकणार आहे काळा मसाला. तर मी इथे 1.5 चमचा इतका काळा मसाला यामध्ये टाकणार आहे. आणि हे आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे. म्हणजे जे आपण वाटण वाटलं आहे, आलं, लसूण, कांदा आणि खोबऱ्याचं, ते वाटण आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे. जे वाटण आपण केलेलं आहे ते वाटण आपण यामध्ये टाकून घेऊयात. पहिल्यांदा मी तेल टाकलेलं आहे पातेल्यामध्ये. त्यानंतर मी यामध्ये 1.5 चमचा इतकं काळं तिखट आणि अर्धा चमचा इतकं लाल काश्मीरी मिर्च टाकलेली आहे. तर ती छान अशी तडतडायला लागली की आपण यामध्ये जे वाटण केलं आहे ते वाटण ऍड करणार आहोत. जेणेकरून छान अशी जी पेस्ट आहे ती आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे. तर आहे ना, जोपर्यंत आपल्या वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान आपला मसालाही छान तडतडला आहे आणि मी यामध्ये वाटण टाकून घेतलेलं आहे. आता हे छान मिक्स करून घेऊयात आणि आपण वाटण परतायला सुरुवात करूयात. तर वाटण परतत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, गॅस मीडियम असावा आणि छान सगळ्या बाजूने तुम्ही हे वाटण परतून घ्यायचं आहे. आता आपलं वाटण छान परतलं गेलं आहे. साईडने आपल्या तेलही सुटतं आहे. वाटणाला तेल सुटलं की वाटण छान परतलं असं म्हटलं जातं. तर बघा तुम्ही, तेल छान सुटलं आहे. तेल सुटलं की आपण यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. मी इथे अर्धा चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे. अंदाजाने 1 टेबलस्पून इतकं मीठ आहे. मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा छान असं हे मीठ सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं वाटण छान परतलं गेलंय. आता आपण यामध्ये टाकणार आहोत जो आपण माशाचा तोंडाचा आणि शेपटीचा भाग होता तो यामध्ये आपण टाकणार आहोत. त्याच्या आधी आपण यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. तर मी इथे 1 तांब्या इतकं पाणी गरम करून घेतलं होतं आणि ते पाणी मी मसाल्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि छान सगळा मसाला मी मिक्स करून घेतला. जेणेकरून मसाल्यातल्या ज्या गाठी असतील त्या सगळ्या मिक्स होतील आणि मला म्हणजे पाणी किती टाकायचंय त्याचा अंदाज येईल.
तर तुम्ही बघू शकता रस्सा छान असा पातळ झालेला आहे. आता आपण यामध्ये जे माशाचे तुकडे होते ते टाकून घेऊयात. तर आहे ना मासा शिजायला वेळ खूप कमी लागतो. एक 10 ते 15 मिनिटात मासा छान शिजतो लगेच. त्यामुळे आहे ना कमी गॅसवरती हा मासा आपल्याला भाजी रस्सा उकळेपर्यंत छान शिजवून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता की म्हणजे 15 मिनिटानंतर किंवा तुमचा रस्सा उकळला की लगेच मासा शिजलेला असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही यात टाकून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरती आपला जो रस्सा आहे तो छान शिजवून घ्यायचा. तर आपला रस्सा उकळला की यामध्ये आपण टाकणार आहोत चिंचेचं पाणी. तर चिंचेचं पाणी टाकलं ना की माशाच्या रश्श्याला छान चव येते आणि वासही कमी येतो माशाचा. तर त्यामुळे ना खूप छान सुंदर टेस्टी रस्सा लागतो. थोडासा आंबट आणि थोडासा तिखट असा रस्सा लागतो आणि खूप टेस्टी रस्सा होतो. तर आहे ना जेव्हा आपलं भाजी उकळेल ना त्यानंतर आपण यामध्ये 2 चिंचा मी पाण्यात भिजत ठेवलेल्या, त्याचं पाणी काढून आपण यामध्ये टाकणार आहोत 1 कप इतकं. तर आता रस्सा छान आपला उकळला गेला आहे. आता आपण आहे ना छान आता फ्रायची तयारी करूयात. तर फ्रायसाठी इथे मी घेतलेला आहे रवा, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. हा रवा बारीक रवा आहे. तुम्ही हवा असल्यास यामध्ये तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठही ॲड करू शकता थोडंसं. पण मला रवा फक्त आवडतो आमच्याकडे, त्यामुळे मी फक्त रवा घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे अर्धा चमचा इतकं लाल तिखट आणि अर्धा चमचा इतकं मीठ. तर मीठ आणि तिखट टाकलं की ते जे रवा असतो वरती तो छान लालसर दिसतो आणि आपण रवा टाकतोय त्यामुळे थोडंसं मीठ चवीला उत्तम लागतं. तर मीठ आणि तिखट टाकायचं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इकडे आपलं रश्श्यातला मासा सुद्धा शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण फ्रायची तयारी करूयात. हो, जे रव्याचं आपण घेतलं होतं ते वरती लावायला, ते रव्यामध्ये आपण जो मासा मॅरिनेट केला आहे तो छान असा डीप करून घ्यायचा आहे, जेणेकरून सगळ्या साईडने त्याला रवा लागेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला जो आपला रवा आहे, रव्याचं जे मिश्रण केलं आहे त्यामध्ये आपला जो मॅरिनेट केलेला माशाचा तुकडा आहे तो छान असा मॅरिनेट करून घ्यायचा अजून एकदा. सगळ्या बाजूने त्याला रवा लागला पाहिजे. अशाच पद्धतीने मी सगळे मासे रव्यामध्ये जसे तळायचे तसे आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे. म्हणजे आता मी 2 तळणार आहे. तर मी 2 माशांना लगेच रवा लावून घेतला आणि नंतर मी डायरेक्टली टाकणार आहे तव्यामध्ये. तर अशा पद्धतीने तुम्ही हळू म्हणजे जेवढे तळणार आहे तेवढे माशांना लावत तळत घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी इथे 2 लावून ठेवलेले आहेत आणि आता आपण तळण्यासाठी मी इथे पॅन घेतलेला आहे. आपण इथे हा मासा ना शॅलो फ्राय करणार आहे. म्हणजे पूर्ण तळणार नाहीये. फक्त थोडंसं तेल टाकून हा आपण मासा छान असा परतून भाजून घेणार आहोत. तर मी ते पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल टाकताना कंजूसी करायची नाहीये. जेवढा आपला मासा बसेल तेवढं तेल टाकून घ्यायचं आहे. आणि तेल थोडंसं गरम झालं की आपण यामध्ये जो मासा मॅरिनेट केला आहे रव्यामध्ये, जो कोट केलेला मासा आहे ते मासे आपण यामध्ये टाकणार आहोत. आणि छान असे मी 3 मासे इथे पॅनमध्ये बसलेत माझ्या आणि ते मी तव्यामध्ये ठेवलेत. गॅस मिडियम ठेवायचा आहे. मासा पचायला थोडासाच वेळ लागतो, पण कमी गॅसवरती बसला ना की मासा आतून छान बसला जातो. आता 2 मिनिटानंतर आपण यावरती झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवायचंय आणि 2 ते 3 मिनिटानंतर पुन्हा झाकण काढून आपला जो मासा आहे तो पलटी करायचा आहे आपल्याला. म्हणजे दोन्ही साईडने आपला मासा छान तळला जाईल. तर आहे ना दोन्ही साईडने मासा छान कमी गॅसवरती 5-5 मिनिटं छान तळून घ्यायचा. म्हणजे मासा छान आतमध्ये शिजतो. तर तुम्ही बघू शकता एका साईडने आपला मासा छान असा तळला गेला आहे. आता आपण दुसऱ्या साईडला तळून घेऊयात. फक्त स्टार्टिंगला जेव्हा आपण मासा टाकतो त्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे मासा लवकर आतमधून शिजतो. आणि आपला मासा शिजलाय हे कसं ओळखायचं? जेव्हा तो आपण उलटण्याच्या साहाय्याने किंवा टूथपिकच्या साहाय्याने किंवा जी आपली सुरी असते त्याच्या साहाय्याने जेव्हा आपण जे मधला भाग असतो माशाचा त्यामध्ये जेव्हा ते घालतो आणि चेक करतो, तेव्हा ते जर आतमध्ये जात असेल तर मासा शिजला आहे असं समजायचं. तर सुंदर टेस्टी ही थाळी झालेली आहे आणि चवीलाही खूप उत्तम लागतो. या पद्धतीने तुम्ही जर एकदा चिलापी फ्राय आणि चिलापीचा रस्सा केला ना तर तुमच्या घरात सगळ्यांना खूप आवडेल. अगदी हॉटेल स्टाईल याची चव असते. हॉटेलपेक्षाही सुंदर लागतो हा मासा. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने. आणि ज्या टिप्स सांगितल्या आहेत जसं की
रशामध्ये तुम्ही चिंचेचं पाणी टाकू शकता आणि माशाला फ्राय करता त्याला तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं जर पीठ लावलं ना, तर मासा खूप वेळ कुरकुरीत राहतो आणि खायलाही खूप टेस्टी लागतो. तर आता नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला फॉलो करा, कमेंट्स करा. तुम्हाला नेक्स्ट रेसिपी पाहायला कोणती आवडेल तेही सांगा. मी माझ्या चॅनलवरती खूप छान सुंदर सुंदर रेसिपीज शेअर करत असते. थँक